तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आज संकष्टी होती आणि रविवार पण होतो. मतलब दोघं, मी आणि माझा भाव दोघाच घराकडे होतो. तर भाव म्हणालो चला आपण जाऊया दत्त मंदिरात जाऊया. दत्त मंदिरात आपण मस्त की पाया पडून वगैरे व्यवस्थित दर्शन वगैरे घेतला. तर आता भाऊ म्हणालो की एक अशी म्हणजे वरती एक गुफा असा, जे टेंबे स्वामी महाराजांची गुफा असा. तर तिकडे आता आम्ही चललो, तर तुमका पण दाखवत आहे. तिकडे आता मी अर्ध्यापर्यंत आम्ही इलो, तर मग म्हटलं एक ब्लॉग सुरू करा आणि तुमका पण दाखवूया इकडे कसा काय असता. तर आपल्या ह्या माणगावातला श्रींचा क्षेत्र असा, टेंबे स्वामी महाराजांचा क्षेत्र. तर आता आम्ही चललो तिकडे वरती. अशी डोंगरात व्यवस्थित ट्रेकिंग. सध्या पावसात जरा सुळसुळीत खूप झाला, पण एक नंबर वाटता. अशी वाट असा, हे बघा, असा वरती सगळा रिलिंग केलेला असा. तर सध्या जर इलात तर थोडा सांभाळून येऊ का, कारण पायाखाली बऱ्यापैकी तुम्हाला दाखवतोय, बऱ्यापैकी हा सुळसुळीत झाला. पण काय नाही, जर स्वामींची इच्छा असतात तर आपली बरोबर स्वामींका भेट होतली. जशी की आता आम्ही चललो, तुमका दाखवते मध्ये मध्ये, असं जरा सांभाळून चलावया. आमचे जे अगोदर इलेत त्यांच्याने असे टाळ टाकले आहेत, जेणेकरून कोण दुसरं येतलो जो पाय सुळकता का म्हणे, त्याच्यावरती पाय ठेवलं की नाही सुळकणार एवढं पाय. अरे ना एक नंबर. जागा एवढी शांत आहे ना, एक नंबर. ह्याच कारणासाठी की टेंबे स्वामी इकडे यायचे. बघू शकताय आपला भाऊ कसो आरामात चालता, हळूहळू हळूहळू. कारण खतरनाक झालेला. असे पायरे असत, तर पायरे मात्र बघून चढा. कोणतरी हा वरती अरे. सिमेंट इकडनं मस्त व्ह्यू दिसता. हा एक नंबर. तुम्ही बघू शकताय आता जी तुमका माणसं दिसतात ती गोव्यावरून लिहिलेली असत. म्हणजे एवढी स्वामींची प्रसिद्धी असा, असं गोव्यावरून इथपर्यंत माणगावपर्यंत येतात एवढ्या लांब. पण आपल्याकडचे बरेचसे लोक एवढा जवळ असन काय काय लोक येणार नाही, काय त्यांचे पर्सनल इश्यू असते. पण एवढ्या लांबून जर माणसं येतात वेळात वेळ काढून, तर आपण पण येऊ शकलो नाही. जसं की आता आम्ही वेळ काढून इलो, मी आणि माझा भाव चललो वरती मस्तपैकी. वा एक नंबर वाटतं. हा उभा हे बघू शकताय, इथे दत्त मंदिर असा आपला. या पूर्ण माणगाव शहर आपलं, माणगाव आपलं गाव. ढपाक ढपाक ढपाक. हा बघू शकता केवढा मोठा झाड असत. श्री गुरुदेव दत्त.
तर आता किलो आपण ओके एक 50 मीटरवरती असो. बघू शकता तुम्ही, बघा स्वामींच्या दरबारी काय कमी, स्वामीच देतील, स्वामीच हे तिला छान. चला एकदाचे आम्ही पोचलो. मी बघू शकताय केवढं मोठं दगड आहे. वा बरं वाटतं ना, एक नंबर. आतमध्ये होते फरशी. वा मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. हा तुम्ही बघू शकता आपले स्वामी. होते फरशी होते. हाय स्वामींचे टुका. हां पूर्ण दोन्ही साईडिंग दोन दगड असत. मध्ये स्वामी काय बोल. स्वामींसाठी आपण खास चाफी घेतली होती, जे स्वामींका खूप आवडतं, प्रिय असत. ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव दत्त.
तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असलेला स्वामींची आपली ही गुफा, जे टेंबे स्वामी तिकडे बसायचे, ते आता आम्ही चाललो खाली. आता इकडे झालं, आता खाली आम्ही आश्रमात चाललो. खाली एक आश्रम असा, तर आश्रम पण तुमका मी दाखवतोय. भारी वाटतं वरसून, एक नंबर वाटतं. तर मित्रांनो, आता मी आश्रमाकडे पोचलो. बघू शकता. तर मित्रांनो, तुम्ही आश्रम बघितला असतालात. श्री आश्रमचं नाव काय आहे? श्री सिद्धयोग आश्रम. आता आतमध्ये मिळून वगैरे बघितला असला तुम्ही, कारण तिकडे बोलू वगैरे नाही भेटणार, पूर्ण शांतता बाळगली. तर आजचं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तुम्ही सांगा, आणि तुम्ही पण नक्कीच इकडे या, आपल्या श्री क्षेत्राला भेट द्या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.